पैसे घेऊन पोरगी कस का ना, आणि पैसे घेऊन आलेले कुठं नांदत असते का महिला मंडळ? मला सांगा बरं, 1,00,000 रुपयात तिने तिचं आयुष्य इथं पणाला काढायचं का? पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत यशस्वी संसार फुलवायचा. एका लाखात कसं शिकाय? ते महिना 2 महिने राहते जाते परत निघून. बायको निघून गेले, हा आम्हाला म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी र? आम्हाला दिंडीत यायचं होतं. म्हणजे तुला बायको निघून गेल्यावर तुला देवधर्म सुचला का? अगोदर ठणठणीत होता तेव्हा आम्हाला नावं ठेवीत होता. या असले नमुने वाढले. ते सोलापूरच्या मोर्चा लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मला बोला काय मागण्यात? म्हणे आम्हाला बायका द्या. आता तुम्हाला बायका असताना करण्यात द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय? क्वालिटी कमवा. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात. बापाची इस्टेटिव्ह मजा करू नका, स्वतःच्या मनगड्यात धमक जगाला दाखवा. शहाजीराजेंनी इतकं स्वराज्य कमवलं होतं, एवढं जागीरदारी होती की शिवाजी महाराजांना जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण करण्याची तीळ मात्र सुद्धा गरज नव्हती. पण बापाचे इष्टजीव जर छत्रपती शिवाजी महाराजांनी मजा केली असती तर लांबजण्यासारख्या चौकामध्ये त्यांचा पुतळा लागला नव्हता. हा इतिहास आहे का? त्यांच्या चौकात पुतळ्यात घराघरात फोटो. इतिहास हा रेगावडणाऱ्यांचा होत नसतो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. हा चैतन्य, उत्साह, उमेद ज्याच्यामध्ये आहे त्याला तरुण म्हणतात. बघून करून मला जमन कान. लोक काय म्हणतात? मर अरे जन्माला येऊन तरुण पण कशाला म्हणायचं? आज युवा आहेत सगळे. आज बघा ना तुम्ही, गायक तरुण, वादक तरुण, महाराज तरुण, आयोजक बी तरुण, तरणा भाग्यवंत नटे यंग कंपनी. आणि अशी युवा पिढी आपल्या संप्रदायात घडणं ही काळाची गरज आहे. विडवलं प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचेतानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरीती. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भगवंताकडे मागणी करतात. विडवलं ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आणि या वारकरी शिक्षण संस्थेचा हा प्रथम वर्धापन दिन सोहळा, त्रिदिनी भव्य दिव्य कीर्तन महोत्सव. इको थोडा कमी ठेवा बोलताना. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप आणि ही सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था ज्यांच्या अथक परिश्रमातून या किल्लारी नगरीमध्ये प्रारंभ झालेले आहे, असे आमचे परमार्थ असणे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तप्राण आदरणीय निलेशजी महाराज चव्हाण, ज्या निलेश महाराजांच्या संकल्पनेतून, त्यांच्या प्रेरणेतून निळकंठेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये ही लहान लहान मुलं वारकरी साम्राज्यात तत्वज्ञान या ठिकाणी घेत आहेत. आणि एकच वर्ष या संस्थेला झालेलं आहे, परंतु अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम, कमी वेळेमध्ये मुलांची जास्त प्रगती, मुलांवर विशेष लक्ष देण्याचं काम हरिभक्तप्राण आमच्या निलेश महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून एवढ्या बालवयामध्ये मुलांवर हे संस्कार, पुढची आदर्श पिढी घडवण्याचं काम म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. विडवलं लहान मुलांना संस्कार देणाऱ्या वारकरी शिक्षण संस्था गावागावामध्ये निर्माण व्हाव्यात. याचं कारण माणसं निर्माण करण्याचा कारखाना म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आहे. हे ज्ञानोबराय तुकोबरायांचे संस्कार त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजवण्याचं काम हरिभक्तप्राण आमचे निलेश महाराज करतात. आणि महाराज म्हणण्यापेक्षा महाराज म्हणताना आम्हाला थोडं दबाव येतो, आम्हाला दाजी म्हणताना जरा सुटेबल वाटतं. असे आमचे सगळ्यांचे लाडके आमचे निलेश महाराज, दाजींच्या विशेष प्रेमातून, आमच्या बहिणाबाई आमच्या अलका दिदी, ज्यांच्या विशेष आग्रहातून, विशेष प्रेमातून, विशेष जिव्हाळ्यातून, अत्यंत हा चव्हाण परिवार आणि आमचा पठाडे परिवार म्हणजे हे घरगुती संबंध आहेत, हे शब्दाच्या पलीकडचं आहे. त्याच्यामुळे आजचं कीर्तन म्हणून नाही, आजची एक घरातली एक सेवा आणि घरातलाच एक माणूस घरातल्या माणसाचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. विडवलं आणि निलेश महाराजांवर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे असे महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी आज या ठिकाणी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, ज्यांच्या विशेष आयोजनातून निलेश महाराजांनी तर ताकद लावलीच, पण आमचे बंधू प्रवीणदादा पठाडे त्यांनी या कार्यक्रमासाठी फार अट्टास घेतलाय मायबाप. ते सुद्धा आज या ठिकाणी कालपासून आपल्या या आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित आहेत. असे आमचे प्रवीणदादा पठाडे, त्यांनाही धन्यवाद. महाराष्ट्राची वारकरी साम्राज्य गायन क्षेत्रातली
गान कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे महाराष्ट्राचा बुलंद आवाज माझे परमार्थच नाही ओंकार महाराज जगताप. ओंकार महाराजही आज आळंदीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार शिवचरित्रकार माझे जिवलग मित्र आमचे बालाजी महाराज बोराडे परांडा ते आज त्या ठिकाणावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. तसे दुसरे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे लाडके मित्र आमचे प्रसाद महाराज मरळ पाटील ते आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मृदुंगाचार्य आमचे सचिन महाराज मुंडे ते सुद्धा कालपासून या धर्मकार्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आता जे मृदुंगाची साथ करतात असे मृदुंग सम्राट आमचे ओंकार महाराज कागदे त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आधी करून निलेश महाराजांवर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे हरिभक्त प्रणामचे दत्ताजी महाराज दत्तात्रय महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं काय दादांचं नाव स्वामी आमचे स्वामीजींची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि विशेष महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांवर जीवापाड प्रेम करणारे आमचे आदरणीय शिवलीकर वकील साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. पुण्याला असतेत परंतु त्यांचं गाव शिवली आहे. त्यांना कळालं माऊलींची सेवा आणि हे सगळी जिव्हाळ्याची मंडळी येत आहेत म्हणून वेळात वेळ काढून आज वकील साहेबांची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. वारकरी संप्रदाय कीर्तनकारांना कोणती अडचण येऊ द्या, वकील साहेबांना एक कॉलन प्रॉब्लेम सॉल्व. कारण वकिलांमध्ये दोन प्रकार आहेत, काही वकील गुतवणारे असतात आणि काही सोडवणारे असतात. तुम्ही सोडवणाऱ्यापैकी एक आहेत. अनेक वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्याच्या अडचणी सोडवण्याचं काम आमच्या वकील साहेबांनी केलेलं आहे आणि ही संप्रदायावर त्यांचं विशेष प्रेम आहे म्हणून वकील साहेब आहेत त्यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. या निमित्तानं माझे गुरुवर्य माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊंची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे. कारण आमच्या दिदीचा विशेष आग्रह होता की माऊली तुम्ही एकटं यायचं नाही, भाऊंना घेऊनच कार्यक्रमाला यायचं, म्हणून भाऊ सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्या चरणी मी या ठिकाणी साष्टांग दंडवत अर्पण करतो. आधी करून उपस्थित सर्व रती महारती मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही, सगळ्यांच्या चरण नतमस्तक सेवेला प्रारंभ विडल. पावसाचा थोडा व्यत्यय आहे पण तरी सुद्धा एवढ्या पावसाचा कालावधी असून सुद्धा तुम्ही बहुसंख्येने कीर्तनाला उपस्थित झाला म्हणून तुम्हीच तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बसलेली मंडळी. कारण लोक सध्या लय फुगीर झालेत, हे असल्या चिडचिडीचे लोक घर सोडत नाहीत. पण गाद इतक्या लांब असून सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला, हे तुमचं निलेश महाराजांना असलेलं प्रेम आणि भगवंताविषयी असलेली निष्ठा. आणि निष्ठा जर असेल तर परमार्थात फळे. निष्ठावंत की तुमच्या अंतकरणातली निष्ठा तुम्हाला या असणाऱ्या सगळ्या परिस्थितीवर मात करून या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये घेऊन आलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्या वेळेची मी कदर करणार आहे, कीर्तन जास्त वेळ करणार नाही. तुम्ही आलेला आहात हेच आमच्यासाठी फार मोठा उपस्थिती आहे. त्याच्यामुळे जास्त लांबून तुम्हाला बोर करण्याची माझी इच्छा अजिबात नाही. त्याच्यामुळे टायमिंग मध्ये सेवा संपन्न होणार, फक्त फ्रेश बसा बेटा. दाजी या निळकंठेश्वराच्या दरबारात कीर्तन करण्याची माझी ही दुसरी वेळ आहे. माझी जवळपास 2012 किंवा 13 म्हणजे जवळपास 12-13 वर्षापूर्वी या ठिकाणी एकदा यात्रेच्या निमित्तानं आलेलो होतो. फार मोठी यात्रा असते आपली, इथं माणसाला दिसत नाही म्हणून बाहेर LED स्क्रीन लावलेल्या होत्या. हे गावकरी मंडळी सगळी आणि निळकंठेश्वर म्हणजे आणि या परिसरामध्ये मी खूप फिरलेलो आहे. आणि आणखी एक वाक्य सांग का, भगवंताचा चमत्कार काय असतो माय बाप. किल्लारीवर जी घटना घडली, दुःखद घटना, संपूर्ण किल्लारी गावामध्ये ज्या वेळेस परिसरामध्ये भूकंप झाला, सगळी घरं पडली, पण निळकंठेश्वराचं मंदिर अजूनही तसंच राहिलं. हे भगवंताचा चमत्कार नेलेला तुम्हाला मान्य करावे लागेल. आजही तोच गाभार आहे, तेच बांधकाम आहे.
जसं केदारनाथला पूर आल्यावर सगळी गावाच्या गावं गेली मायबाप, पण दगड आला आणि मागं लागला आणि पाण्याचा प्रवाह दगडाला आपटला, निम्म पाणी इकडून निम्म इकडून, केदारनाथ जसे तसं राहिलं. असा फार मोठा चमत्कार आपल्या किल्लारी नगरीमध्ये मायबाप त्या काळामध्ये जगानं पाहिला. आणि म्हणून नवीन गाव जरी झालं तरी जुन्या निळकंठेश्वराला आपण विसरलो नाही, ही आपली असलेली श्रद्धा आहे. विडल आता मला पुढचं सांगायचंय, अशा मंदिराला सोडून आपण नवीन गावात राहायला गेलो. निळकंठेश्वर महाराज एकटेच होते मायबाप. निळकंठेश्वराला एकट्याला कसं रमणार नाही. आणि अशा निळकंठेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असताना सुद्धा अशा जागेवर मुलांना घडवण्याची संस्था काढण्यासाठी सुद्धा दाजी वाघाचा काळेज असावं लागतं. ते तुम्ही केलेलं आहे. लोकांचा मानसच बदलून टाकला की ज्या ठिकाणी माणसं थांबायला भीत होती, कळतंय का भाषा बघा, लय ओपन बोलण्याची गरज नाही, तुम्ही जाणकार आहेत. हा शहाण्याला शब्दाचा मार असतो. इथं थांबायचं म्हणलं तरी लोक म्हणायचे राम 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 राम, पण आता इथं आनंदानं थांबतात आणि बाल गोपाळ भविष्यातलं ज्ञानार्जन करतात. ही या भूमीची ताकद. आमच्या निलेश महाराजांनी या भूमीचं नंदनवन पुन्हा उभा केलं, म्हणून पुन्हाच एकदा टाळ्या वाजवा. आपल्या किल्लारी गावामध्ये ही सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन करून या भूमीचं नंदनवन पुन्हा घडवण्याचा त्यांचा संकल्प, स्वप्न आहे. आणि सगळ्या गावकऱ्यांचं त्यांना विशेष सहकार्य आहे, म्हणून गावाला सुद्धा मनापासून धन्यवाद. विडवलं आज जागराची सेवा आहे. आपला शॉर्ट बट स्वीट असा कीर्तन महोत्सव. काल सुरुवात, आज जागर, उद्या काला. काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरच्या दिवसाचं कीर्तन हे मागणीपर अभंगावर असावं या नियमाला अनुसरून भगवंताडे मागणी करणारा 3 चरणाचा तुकोबारायांचा हा अभंग आज चिंतन करता घेतलेला आहे. मागणी ते तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. तुकोबारे भगवंताकडे मागणी करतात. पहिला मुद्दा, संत आणि मागणी हे सूत्र जुळत नाही. संत आहे तर मागणी कस काय करतात, आणि मागणी करतात तर संत कस काय. विडवलं एक प्रश्न आहे, संतांचा अवतार देण्यासाठी आहे का घेण्यासाठी? देण्यासाठी. एवढं तर सोपं आपल्याला माहिती ना. मग देण्यासाठी आलेले संत आज मागणी कस काय करतात. विडवलं देण्यासाठी आलेल्या माणसाने मागणी केली तरी चालन, पण पहिला तर दुकानातला माल संपव ना. संतांकडलं मटेरियल संपलंय का? संत उदार भरले अनंत भांडार. संतांचं भांडार आहे अनंत स्वरूपामध्ये भरलेलं आहे, तरी मागणी कसं काय करतात. बरं मागत नाही असं म्हणावं तर तुकोबारायांच्या गाथेमध्ये 125 अभंग मागणी पर कसं काय, डायरेक्ट प्रकरणच आहे ना. बरं मागणारा माणूस तुकोबाराय म्हणतात मला आवडत नाही. भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाज, धिक्कार आहे त्याच्या जीवनाचा जो कायम मागणी. हात पसरेजिने धिकत्याचे. कोणाचा? कायम माग्या येऊन द्या. तुका म्हणे करे ब्रह्मांड ठेंगणे. ब्रह्मांडाला सुद्धा लाज होतोय को जो कायम मागणी कर त्याच्या जीवनाचा धिक्कार. बर म्हणजे मागणारा माणूस तुम्हाला आवडत नाही, मग तुम्ही कस काय मागणी करता. विडल उत्तर 2 स्वरूपामध्ये आहे. पहिला मुद्दा, संत मागणी करतात, ही संतांची मागणी नाही. इको कमी ठेवा, आवाज द्या फक्त. शब्दात शब्द मिक्स होऊन देऊ नका. आवाज कमी ठेवला तरी चालेल. हिथं जेवढे आले तेवढ्यांना कळू द्या फक्त. बोलताना कमी ठेवा. मॉनिटरले आवाज वाढवा, म्हणजे पुढचे डबल आवाज येते. थोडा समोरच्यातून वाढवा थोडा. आणि लय चेंज करू नका सारखं सारखं.
तुम्हाला परत ते प्रॉब्लेम होईल. हॅलो करा एक आणखी कमी ह्याचा बोलताना. विडवलं 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 विडवलं. संत मागणी करतात. त्याचा पहिला मुद्दा असा की संत संतासाठी मागत नाही. जिथं जिथं संतांची मागणी आहे, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं नेतृत्व ते भगवंताच्या समोर करतात. म्हणून जिथं जिथं संतांची मागणी आहे ते आपलीच मागणी आहे, फक्त आपल्या वतीनं ते देवाकडे मागतात. हा पहिला मुद्दा म्हणजे संतांची मागणी नाही, हे आपली मागणी. आणि दुसरा मुद्दा असा, मागत नाही असं नाही, अनुचित मागत नाही, उचित मागतात. काही मागणी आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. अनुचित म्हणजे अयोग्य मागत नाही, योग्य मागणी करतात. आणि संतांची मागणी योग्य आहे म्हणून तर जगाला ती वंदने आहे. ज्ञानोबाऱ्यांची मागणी हे पसायदान काय मागणीच आहे ना, पण योग्य मागणी आहे, उचित मागणी आहे म्हणून ती जगाला वंदनीय आहे. विडवलं देणाऱ्याने म्हणावं तुम्ही काहीतरी मागा, त्यावेळेस मागणी करण्यात खरा आनंद आहे. आपणच होठ लावायची आम्हाला द्या आम्हाला द्या, हा त्याच्यात रंग नाही. म्हणजे देणारा म्हणला पाहिजे, काय म्हणणं बोला. ही तुकोबारायांची अवस्था आहे. प्रत्यक्ष देवानं म्हणावं की तुकोबारा तुम्ही मागणी करा, आणि तुकोबाराने देवाला नकार द्यावा हा संताचा अधिकार आहे. विडवलं तुम्ही ना आम्हाला देऊ शकता का? काय तुझ्या इतका चिकट माणूस जगात दुसरा नाही. देशी तेव्हा देशी आयसा असं जीव उतार, काय धरुणी देवा, काय धरुणी देवा तुकोबाराचे द्वार. अगोदर घेतो नंतर देतो, ऐसा सशी उदार, काय धरून देवा कृपणाचे द्वार. कृपण म्हणजे चिकट, कंजूस. हा लय काय काय माणसं चिकट असतात म्हणे. एक जणाच्या एका कंगव्याचा एक दात मोडला, कंगव्याला दात्रे असतात ना, त्याचा एक दात मोडला. जनरल स्टोअर मध्ये गेला, मला नवीन कंगवा द्या. मित्र मला नवीन का घेतो, म्हणला माझ्या कंगव्याचा एक दात मोडला. मला एक मोडला, नवीन का घेतो, मला एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे एक दात राहीपर्यंत जेव्हा भांग पाडत होता त्याला म्हणाव देव बरं तू संस्थेच्या वर्धापन दिनात पंगत ती जागेवर मरण. कोणाचं एक काम नाही माझं, अन्नदान ज्ञानदान करायला उदार अंतकरणाची माणसं लय काय काय चिकट असतात. एक जणांनी गावातल्या भजनी मंडळ पंखा दिला वरचा. आपल्या भजनी मंडळ उन्हाळ्याचे दिवस पंखा लावायचे, भजन करायचे. ती ज्याने पंखा दिला ते यायचं आणि बटन बंद करायचं, पंखा बंद. भजनाने पंखा लावला की बटन बंद. भजने वाईटागले म्हणले टाळानेच हाणीन आता. भजने विक्षेप हेची पै मरण म्हणले. भजनात विक्षेप करू नको म्हणले, सारखा डिस्टर्ब करू नको, तू आम्हाला लय हाणीन तुला, तू असं करू नको म्हणले, आम्हाला सुखानं भजन करू दे. ते मला जमत नाही, पंखा मी दिला. अरे तू दिला मग बंद का करतो? का करतो म्हणजे पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे, पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला. काढून मी पण गावाला बोर करू नको, देणं 100 रुपयाचं ना अपेक्षा 1000 रुपयाची. ही अशी माणसं, हे काय दानवीर आहेत का? विडवलं काय काय चिकट असतात. आमच्या गावाकडे एक म्हातारा इतकं चिकट, एकच धोतर फाटलं तरी ते घालते. ती त्या धोतराला दंड घालते. दंड माहिती का? जुन्या मावल्यांना माहित असं, साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धतीला दंड असे म्हणतात. आता दंड राहिला, आता साड्याचे इतक्या झाले की नावच काढू नका. पण ते धोतराला दंड घालायचं, पण तीच धोतर घालायचं. दंड घातलेला धोतर फाटत आलं, मला दिनात टाकून हा त्याची लुंगी नेसायचं. किती चिकट असन. काय धरून देवा कृपणाचे द्वार, हे जेव्हा सांगतोय बरं का देव किती चिकट आहे, तसं माणसं काय काय लय चिकट असतात. तू धोतराची लुंगी, तीच धोतर लुंगी घातलेल्या फाटत, लुंगी फाटत आल्या, दिनात टाकून त्याचा बरमुडा शिवला. म्हणजे एका गोष्टीचा किती वापर करावा. बरोबर फाटत आला म्हणलं दिनं टाकून गाडीच्या काचा पुसायचा, म्हणलं फडकं फाटत आलं दे टाकून कंदेलाच्या काचा पुसायचं, म्हणलं फडकं काळं झालं दिना फेकून हा बंब पेटवायचं. मी मला आता तर राग झाले, दिनं टाकून ते राग गोळा करायचं आणि राखणी दात घासायचं. काय चिकट माणसं हे, अशी चिकट माणसं. तसं देव सुद्धा चिकट आहे बरं का. देव कुणाला काय सहसा देत नाही. नामदेवरायांची भाषा आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, काय धरुणी देवा कृपणाचे द्वार. आम्ही मागावं आणि तुम्ही द्यावं, आणि तुम्ही मागा म्हणले आम्ही मागायचं. इतके लोक आहेत का काय आम्ही? विडवलं आम्हाला तुम्ही देऊ शकत नाही आणि आमची
मागणी तुम्ही पूर्ण करू शकत ना देवा, तुम्हालाच काही पाहिजे असेल तर आमच्याकडे मागा. विडल देवाला सुद्धा दान देऊ शकतात ते संत आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो हे निराळी ठेवून अशा, आम्हाला काय मागा म्हणता, तुम्हाला कमी असले तर तुम्ही आमच्याकडे मागा, हा संतांचा अधिकार आहे. विडल मागा मागा म्हणता म्हणजे इतके उदार लागून गेले का? इको कमी करा. तुम्ही दिलेच कोणाला? तुकोबारांचा देवाचा संवाद आहे बरं का, नीट आहे का? कोणाला काय दिलं म्हणजे देव म्हणले बिभीषणाला लंका दिली. लंका दिली तुमची होती का? बालाजी महाराज लंका कुणाची? रावणाची. आणि दिली कोणाला? अरे माग पुढे जर भावाच्या वाटण्या झाल्या असत्या तर निमित्यांच्या वाट्याला आलीच असती ना. तुम्ही काय पदरची दिली का? आणि काय गावात बडाया हाणता की मी लंका दिली. त्यांच्याच घरातलं त्यांच्या घरात फिरवलं मतदान, आणि काय उपकार आहे? तुम्ही देऊ शकत नाही म्हणले देवी विषणाचं सोडून. सुद्धा मला सोन्याची नगरी दे देवा. आता तर तुझा खोटेपणाचा कळसच झाला. सुद्धा मला सोन्याची नगरी देवानं दिलेली नाही, लक्ष्मीनं दिली बरं का. म्हणून तर तुकोबाराय म्हणले पाय लक्ष्मीचे सोन्याची नगरी. अहो काय झालं, ते सुदामा राहायला आलं, 2-4 दिवस राहिलं. कृष्णाचे कपडे घातले होते सुदामाने. मित्र आले होते ते पण कपडे गरीब असल्या, पण हा इतका चिकट की हा जाता जाता सुदामाला म्हणला, सुदामा माझे कपडे तू काढून ठेव, माझी रंगीबिरंगी कपडे तू घालून जाऊ नको, कुत्री भुकत्यान बाहेर गेल्या तुला, जशी त्याची कपडे तू नको घाला. अहो कपडे सुद्धा काढून घेतली राव. इतका तर हा चिकट आहे, हा कुठं दान देऊ शकतो का? लक्ष्मीला दया आली. थांबा. पंचारतीचं ताट आणलं, सुदामदेवजींचं औक्षण केलं. हात कोणाचा आहे? तो लक्ष्मीचा हात आहे. तो हातामध्ये गंध घेतला, असा दाबून गंध लावला, अशी कर्मरेषा पालटली. इकडं गंध आणि तिकडे सोन्याची नगरी संगच. विडल एखाद्याच्या घराचं सोनं करण्याची ताकद सुद्धा लक्ष्मीच्याच हातात आहे मायबाप. आणि धर्मपत्नी साक्षात लक्ष्मी, आणि शेतकऱ्याची बायको तर 100%च लक्ष्मी. शेतकऱ्याच्या बायको इतकं काम आणि इतकी सहनशीलता कोणामध्ये नाही, आणि तिला राग नाही, लोभ नाही, नवरा बायकोची भांडणं होत नाही. शेतकऱ्याची चुकून जाईल, नवरा ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रुसून जाती, परत विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन, परत माघारी येते. शेतकऱ्याचं लय हसत येतं, खेळत येतं, रडत येतं, भांडत येतं, जोडीने मोटरसायकल कीर्तनाला जात येतं. त्यांचं लय मोकळं टाकलं असतं, अजिबात मोकळा टाकला संसार, आनंदी जीवन शेतकऱ्याचं. आणि काम करायच्या टायमिंगला बरोबर माघार येणार. शेजारी म्हणले तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय म्हणे. त्यांचं ऐकून काय मग काय दुधाचं नुकसान करू का? पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कामाला लागणं, आणि आपलं काय रुसायचं वय राहिले का? मग आधीच काला व्हाय करायचं. सुट्टत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. आपल्या जे कडक टोप्यात नाही, महिलांच्या जीवावर आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा जरा मातृशक्तीच्या नावानं. महिलांना नावं ठेवण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय महाराज मंडळी म्हणतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच दुसऱ्याला सांगून टाकत. नीट आहे का? अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागलाय. हा तुमचा अधिकार आहे. म्हणून तर तुम्हाला सरकारने पगार सुरू केलाय. लाडक्या बहिणी दीड घ्या पण शांत व्हा. हा बहिणी काय सोप्यात का? 12-12 हजार घेऊन कीर्तनाला आल्या त्या फुकटच्या काय. पण आता बहिणीला टेन्शन मध्ये, हप्ता लेट झालाय ना जरा,
हप्ता करून सप्ता सुद्धा काय कायच्या ध्यानात नाही, मरायला लागले तरी फार काय मलाच फोन करते ते माऊली पुढचा हप्ता येईन का हो, म्हणलं दम काढ ना थोडा, त्यांचा तर मेळ बसून दे, त्यांची बिलं आल्यामुळे त्यांनाच कळा नाही कोणाला बसवावं, कोणाला रुसवावं, कोणाला घ्यावं, कोणाला काढावं. बरंच काढ घाल सध्या चालू आहे मायबाप, त्याच्यामुळं लय अवघड झाले. आणि लाडकी बहीण आणि लाडका दाजी मेला कागद वागू जाशी तू ये घरी, जाशी तू ये, त्याला वाटायचं तेवढंच आपल्याला प्यायला होत्या ना, तर 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का रे, तुझं वन डेचं टार्गेट बैठकीला बसले होते एवढं. दाजीचे मित्रमंडळी आणि हे लाडकी बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघ किती चिकाट्याने करतात, संसार करताना त्याला तर पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली, घेईन त्याला बिड्या वेळा मिळा ना तुम्हाला साड्या घ्या मोकळा का, रांगेत जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून माल काढा सांगत भावाने घेतली, तो बी म्हणतो छान यार तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या, ही बघा इकडलेच पैसे चोरतात आणि 2 मनी तिकडे जाऊन करून आणतात, परत म्हणतात माझ्या भावाने मनी केला, अरे त्याच्या मनी नाही देहानी नाही, आणि तुम्हाला मनी करायचं त्याच्या खिशात तर आधी मनी पाहिजे ना. यांचं भावाला लय प्रेम असतं, जरूर असावं. मी म्हणतो पैसे चोरून करा पण भाव प्रेम करा. बहीण भावाचं प्रेम आता राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावते पैसे फेकन मग सहीला ये, फार अवघड परिस्थिती आहे. जमिनीची रोडच्या कडेच्या जमिनी, आता वकील साहेब आहेत त्यांना माहिती तिथं कसल्या केस दाखल होती, एक अर्ज टाकला तरी भाऊ लॉक होतोय, फार अवघड परिस्थिती. त्याच्यामुळं पैसा आज असेल उद्या नसेल, नाते आयुष्यभराचे आहेत, नाती टिकवा. आणि बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायानं जगाला शिकवलं. भावाला राग आला त्यावेळेस लाडक्या बहिणीनं भावाला काय उपदेश केला, हे ताटीचे अभंग आहेत ना, हे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे मायबाप. त्यामुळे स्त्री शक्ती सामान्य नाही. लक्ष्मीला दया आले, सुद्धा मला गण लावला, तिकडे सोन्याची नगरी सुद्धा मला सोन्याची नगरी हे देवाने दिलेलं नाही, आमच्या आईसाहेबांनी दिलेले आहे. मग तुकोबारायांनी हा सगळा महाभारतातला महापुराणातला सगळा सिद्धांत पाहिला आणि भगवंतासमोर मत प्रदर्शित करतात. भगवंता काय कोणाला दिलंय तुम्ही आणि आम्हाला म्हणता की मागा, तुम्ही कोणालाच काय देऊ शकत नाही. तुकोबाराया मागचं सोडा, पण या घडीला मी तुमच्यावर इतका प्रसन्न आहे
तुम्ही कोणतीही मागणी करा, मी द्यायला तयार आहेत. माझा प्राण जरी मागितला तरी मी तुम्हाला देतो, फक्त तुम्ही मागणी करा. मग तुकोबाराय म्हणतात, भगवंता अंतकरणामध्ये उदारता असेल, मनगटामध्ये देण्याची दानता असेल, तर माझी एकच इच्छा आहे, अभंगाच्या पहिल्याच्या